विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल मध्ये लिहिलंय की बोर्डची एक्झाम 2 दिवसात. ओके. काही जणांना धक्का बसला असेल, मला माफ करा. मला सांगायचंय थोडीशी वेगळी महत्त्वाची गोष्ट. ओके. थंबनेल मी असं बनवलंय. तुम्हाला थोडासा धक्का बसावा म्हणूनच बनवलंय. पण माझं ऐकून घ्या, की केमिस्ट्रीचा पेपर हा 2च दिवसात आपल्याला घ्यायचा आहे. मंगळवारी मला केमिस्ट्रीचा पेपर तुम्हाला प्रोव्हाईड करायचा आहे सगळ्यांना. पण मी स्वतः लिहून तयार करणार आहे. मी 5ही पेपरचं एनालिसिस करणार आहे आणि मंगळवारी माझ्या ऑफलाईनचा पेपरचा टायमिंग सकाळचा असणार आहे. तो झाला, की मी तुम्हाला YouTubeवर तो पेपर मी तयार केलेला पेपर प्रोव्हाईड करणार आहे. तुम्ही सुद्धा मंगळवारी पेपर द्यायचा आहे. ते आज रविवार, उद्या सोमवार 2 दिवसातच पेपर आहे. मग मी असं का सांगतोय तुम्हाला? याचं रिझन आहे. की बोर्डच्या एक्झाममध्ये फिजिक्सचा पेपर झाला, की एकच दिवस सुट्टी असते आणि लगेच केमिस्ट्री पेपर असतो. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की फिजिक्सचा पेपर अवघड गेलेला असतो. फिजिक्सचा पेपर अवघड गेलेला असतो मॅक्सिमम मुलांना. रिअॅलिटी आहे तेच सांगतोय. जातो अवघड, अभ्यास व्यवस्थित करत नाहीयेत मुलं फिजिक्सचा. घाबरून हातच लावत नाहीत अशी पण मुलं आहेत. मग काय होतं, की फिजिक्सचा पेपर अवघड गेला, तो तणाव असतो आणि तो दिवस कुठं संपला कळत नाही. नेक्स्ट डे अभ्यासाला सुरुवात केल्यावर कळतं, की अरे उद्याच केमिस्ट्रीचा पेपर आहे. झाला प्रॉब्लेम क्रिएट. बरं. चुकीचा प्लॅन काय आणखीन केलेला असतो माहितीये का? की फिजिक्सच्या अगोदर इंग्लिशचा पेपर आहे, त्यानंतर 4 ते 5 दिवस सुट्टी आहे. मग त्यातले पहिले 2 दिवस केमिस्ट्री करूया की. रॉंग. चुकीचं मेथड, चुकीची सगळी मेथड आहे ती. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला माहिती आहे, की बोर्डच्या एक्झाममध्ये जर एकच दिवस केमिस्ट्रीला सुट्टी असेल, तर परफेक्ट करूया ना. का बसायचं? व्हिडिओ बघितलाय तुम्ही, तुम्ही पेटून उठलाय लक्षात घ्या. लगेच अभ्यासाला बसायचंय. आज आणि उद्या केमिस्ट्रीचाच अभ्यास करायचा आहे. अरे मग करायचा काय अभ्यास? मी तुम्हाला नेहमी सांगू का? नेहमी सांगत आलोय, की केमिस्ट्रीचा अभ्यास करताना मी आता जरा क्रम चेंज करतोय, की पहिल्यांदा मी तुम्हाला सगळे लॉज करायला लावतोय. अरे 8 ते 10 लॉ आहेत. हेनरीज लॉ, ओके, राउल्ट्स लॉ, व्होलेटाइल, नॉन व्होलेटाइलसाठी लक्षात घ्या. ओके, ते थर्मोडायनामिक्समध्ये लॉ आहेत. हेस लॉ आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, कोहलार्च लॉ. जास्त लॉ नाहीच आहेत. मग सगळे लॉ म्हणजे नुसते स्टेटमेंट पाठ करायचं नाहीये. हेनरीज लॉ एक्सप्लेन केल्यानंतर पुस्तकात त्याच्या पुढे 2 न्यूमेरिकल्स दिलेत लक्षात घ्या. ओके. ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत. म्हणजे लॉ प्लस लॉवर बेस्ड न्यूमेरिकल्स तुम्ही अगोदर करा. आणि कुठलाही बोर्डचा पेपर काढून बघा. क्वेशन दिसणार ना गॅरंटेड गॅरंटेड क्वेशन याच्यावरती आहेच हे लक्षात घ्या. हे झालं की मग काय केलं पाहिजे? डिस्टिंग्विश. आता डिस्टिंग्विश बिटवीन काय? आयसोथर्मल, एडियाबॅटिक, त्याच्यानंतर काय रे क्रिस्टलाईन सबस्टन्स, अमॉर्फस सबस्टन्स, त्याच्यानंतर अजून काय? ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी. ओके. हे पार्ट 1 मधले लॅन्थेनाइड, अॅक्टिनाइड हे पार्ट 1 मधले. पार्ट 2 जो आहे ना बाळांनो, त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश वेगळे असतात. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, अमाइन. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, अल्कोहोल. हे जे डिस्टिंग्विश आहेत ना, इथं तुम्हाला रिएक्शन्स लिहायचे असतात. असे 2 पार्ट करून लिहायचे नसतात. मग भाबार असतील. बघा, लेस दॅन 10 म्हणजे लॉ पण 10 पेक्षा कमी आहेत. डिस्टिंग्विशचे प्रश्न पण 10 पेक्षा कमीच आहेत. आणि हे 2 प्रश्न केले, की 10% प्रिपरेशन होते. 70 मार्कापैकी निदान 7 ते 8 मार्काचे प्रश्न ह्या 2 कन्सेप्ट वरतीच असतात. ओके. 2 गोष्टी झाल्या तुमच्या. हे आत्ताच व्हायला पाहिजे दुपारपर्यंत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर 2-4 तासातच हे क्लिअर व्हायला पाहिजे. बरं हे झाल्यानंतर कोणता सेक्शन घेतला पाहिजे? हे झाल्यानंतर घेतला पाहिजे डेरिव्हेशन्स. मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप डाउनलोड केल्यानंतर नंतर स्टोअर ऑप्शन असतो. स्टोअर ऑप्शनमध्ये संघर्ष बॅच आहे. त्याच्यामध्ये केमिस्ट्री ऑल डेरिव्हेशनचा एक 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 45 ते 50 मिनिटाचा. सगळे डेरिव्हेशन त्यात कव्हर होतील ना? बरं हे डेरिव्हेशन्स केले किती आहेत? किती आहेत? लेस दॅन 10. 10 अख्ख्या केमिस्ट्रीमध्ये 10 पेक्षा कमी डेरिव्हेशन्स आहेत. बरं डेरिव्हेशन्स केले की फॉर्म्युले होणार. फॉर्म्युले झाले की त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स बघायचेच. पुस्तकातलेच. सॉल्व्हडच प्रॉब्लेम येतात बोर्डच्या एक्झाममध्ये. कुठलाही बोर्डचा पेपर काढून बघा, व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाही. तर रिअॅलिटी आहे लक्षात घ्या. ओके. बरं हे झालं. हे कंप्लीट. आता नेक्स्ट तुम्ही काय करणार मी तुम्हाला सांगतो. आता डेफिनेशन्स. मी तर रेषच मारले. 10 पेक्षा कमी डेफिनेशन्स नाहीयेत, शेकडो आहेत. पण वेटेज मात्र 10 ते 15 मार्काचं आहे. म्हणजे जवळ-जवळ एवढे पॉइंट्स आपले कव्हर झाले, तर 20 ते 25 मार्क मिळणारच. एम-सी-क्यू सोडून.
इथं 25, कॉलेजचे 30, 55 इथंच झाले. एम-सी-क्यू समजा 5 बरोबर आले, चुकीचं बोलतोय मी 60-70 मार्क जोक नाहीये. नॉर्मली मुलांना पडत नाहीये तेवढे मार्क. मी रिपीटर मुलं बघतो 45 मार्कावर असतात मुलं लक्षात घ्या. ग्रुप क्लिअर होत नाहीये. 10वीला 98-99 टक्के मार्क असणारी मुलं ग्रुप क्लिअर करताना मागे पडतायत लक्षात घ्या. आणि ग्रुप नुसता क्लिअर होऊन काय फायदा आहे? प्लेसमेंटला पुन्हा तो ओव्हरऑल तुम्हाला 60-65% मागणार आहेत. 4 वर्षांनी काय अवस्था असेल? 4 कुठं? हो 4-5 वर्षांनीच. बरोबर आहे. फायनल इयरला जेव्हा इंजिनिअरिंगच्या प्लेसमेंटचा विचार कराल ना, तेव्हा असं असणार आहे, की 70% पाहिजेत 12वीला म्हणून. हां, खरोखर चेक करा, विचारा सीनियर्सना. मी तुम्हाला सांगू का? मी जेव्हा खूप लहान होतो की नाही, एवढं पण नाही म्हणजे बऱ्यापैकी लहान होतो. तर मी ऑब्झर्व्ह केलंय, आठवतंय मला अजून, आर्मी भरती असायची ना, नुसती रनिंगचीच टेस्ट व्हायची. रनिंग क्लिअर झालं की झाला भरती. कॉम्पिटिशन कमी होते. आता इव्हन आर्मीत भरती होण्यासाठी 1600 ला काय स्पर्धा आहे बाळांनो. ती जबरदस्त तयारी करतात मुलं. ग्रामीण भागात बघितलंय मी. शहरात साताऱ्यात पण बघितलंय अकॅडमीमध्ये जबरदस्त तयारी करणारी मुलं आहेत. बरं रिटन टेस्ट आहे आता. पुन्हा 10वी चा क्रायटेरिया अगोदरच्या काळात होता. तो 12वी केलाय आय थिंक. मला सगळ्या गोष्टी माहीत नाहीत, पण क्रायटेरिया वाढत जातोय हे लक्षात घ्या. आलं लक्षात? बरं. डेफिनिशन्स 10 ते मार्क. मग बघा, आता हे झालं 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स येणार आहेत. बरं पहिल्या टॉपिक पासून आयसोमॉर्फिझमचे डेफिनिशन बोर्डला आले. हे कुठे आहे? सॉलिड स्टेट. ती ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनिशन आली. हे कुठे आहे? शेवटचा टॉपिक. मधल्या डिफाइन अमाइन, गिव्ह क्लासिफिकेशन, डिफाइन अल्कोहल, डिफाइन अल्किल गिव्ह क्लासिफिकेशन. सगळे प्रश्न करायचे आहेत. बरं त्याच्यानंतर डायग्राम. डायग्राम 2 मार्काला आली तर येते बाळांनो. टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यातलाच डायग्राम पहिला करायचा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ही 4D स्ट्रॅटेजी देऊन महिना झालाय. पण आता 1000 सबस्क्रायबर वाढलेत ह्या गेल्या 10 दिवसात म्हणूया आपण. आणि हो, Instagramला तुमच्याकडून जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. व्हिडिओ व्हायरल झालाय. थोड्याच दिवसात आय थिंक 288K एकाला व्ह्यूज आहेत. एक म्हणजे टोटल 5-6 लाख व्ह्यूज झाले जवळपास. धन्यवाद. मग ते Instagramवरती पण आपलं एक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. फॉलो करा. ओके. बरं. डायग्राम, डेफिनिशन, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन हे 4 पॉइंट्स महत्वाचे आहेत. ऑर्गॅनिकचं काय करायचं? ऑर्गॅनिकची भीती वाटते. अवघड आहे ना ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक करायचं आहे ना, पहिल्यांदा ग्लुकोज, नंतर फिनॉलच्या रिएक्शन करायच्या. चान्सेस आहेत हेच प्रश्न परीक्षेत येण्याचे. ह्याच्यावरतीच. कारण फिनॉलवरती मॅक्सिमम प्रश्न येतो परीक्षेत. आणि ह्या 2च ऑर्गॅनिकच्या रिएक्शन फक्त स्टार्ट का करायचे? कारण ग्लुकोजमध्ये सगळ्या रिएक्शन ग्लुकोजच्याच आहेत. फिनॉलमध्ये सगळ्या रिएक्शन फिनॉलच्याच आहेत. म्हणजे काय? अल्कोहोलमध्ये रिएक्शनमध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी, एक्सेप्शनल केसेस वेगळ्या, टर्शियरी आता विल्यमसन सिंथेसिस, अल्किल हॅलाइड प्रायमरीच पाहिजे. सेकंडरी टर्शियरी घेतलं तर इलिमिनेशन होतंय. वेगळंच कन्सेप्ट वेगळं हे आहे लक्षात घ्या. इथं नाही ना. हे झालं, की मग तुम्हाला सांगतो वेळ असेल तर नेम रिएक्शन्स करा. पण मी क्रॉस मारतोय, जर ऑर्गॅनिकची भीती वाटत असेल तर. पण त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यातलं काय करायचं माहिती आहे का? स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट. N into bracket N+2. कलर ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. स्टॅबिलिटी. तिन्ही पॉइंट आहेत ना बाळांनो. कलर, स्टॅबिलिटी ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला स्कँडियम, झिंक याचं फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे आणि डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यानुसार अनपेअर्ड समजा डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन असू शकतात, पण 7 आहेत. मग पहिले 5 सिंगली एंटर करा. 6वा इथं, 7वा इथं. मग सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 मिळाली का यांची व्हॅल्यू? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे तो कलर्ड कंपाउंड असणार आहे. N इक्वल्स टू 3. स्टेबल नाहीये. स्टॅबिलिटीसाठी एक तर 10 इलेक्ट्रॉन पाहिजेत, नाहीतर 5 पाहिजेत. हाल्फ फिल्ड पाहिजे नाहीतर एम्प्टी पाहिजे लक्षात घ्या. बरं ह्या तिन्ही हो, यांची व्हॅल्यू 3 इथं पुट करा. 3 इंटू ब्रॅकेट 3 प्लस 2 5. 5 15 √15 मग त्याची व्हॅल्यू मिळाली. झालं की फिनिश. ओके. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर आहे. वर्नर्स थिअरी आहे. आय-यू-पी-ए-सी आहे. एक-एक पॉइंट वेगवेगळा स्टडी करा. हे 2 टॉपिक तुम्हाला 10च्या आसपास मार्क देणार असतील, तर ऑर्गॅनिकची भीती पण सेक्शनची कमी होईल. आणि तुमच्या नशिबानं सेक्शन 1-2 मिक्स येतोय आता. पहिला तसं नव्हतं बाळांनो. सेक्शन 1 वेगळा. ठीक आहे. सेक्शन 2 वेगळा. 2 वेगवेगळे पेपर असायचे. प्रॉब्लेम तिथं काय व्हायचं माहितीये का, की सेक्शन 2 म्हटलं की ऑर्गॅनिक करावंच लागायचं. आता ऑर्गॅनिकला तुम्ही सेक्शन 1 मधले हे प्रश्न विथ ऑप्शन सोडवू शकताय. पण 98 मार्काचा पेपर आहे. आलं का ध्यानात तुमच्या? मग माझा उद्याच पेपर आहे. सोमवारीच माझा पेपर आहे. मला संध्याकाळी सोमवारीच पेपर द्यायचा आहे. मला हे लवकर फिनिश करायचं आहे. सरांनी एवढं दिलंय ते मला करायचंय असं पाहिजे मला. ह्याचेच तुमच्याकडून मंगळवारी संध्याकाळी तुम्हाला पेपर मिळणार आहे. ओके. मन लावून अभ्यास करा.
केमिस्ट्रीचे अगोदर व्हिडिओ प्रोव्हाईड केले ते बघा. न करता अभ्यास करा. तणाव न करता घेता अभ्यास, तणाव न घेता अभ्यास करा. 30-40 पर्यंत या स्टेजला पोहोचताच महिना आहे अजून. 30-40 ची मुलं ना 50-60 कडे जातील. 60 मार्क परीक्षेत पाडले. 30 मार्क कॉलेजचे 90 झाले. टॉप 1% मध्ये तुम्ही आला. टॉप 1% म्हणजे 99% च्या अबोव्ह गेला. आणि तिथे कॉलेज मिळणार ना आपल्याला का मिळणार नाही? मिळवायचं. ओके मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.